नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठ वडगाव पालिकेच्या 20 पैकी 15 जागांवर आणि नगराध्यक्षपद सत्ताधारी युवक क्रांती आघाडीला धक्का देत यादव आघाडीने खेचून आणत निर्विवाद विजय मिळवला. तर नगराध्यक्षपदाच्या लढतीत विद्याताई पोळ यांनी 10,827 मतदान घेऊन 2,263 मतांनी विजयी झाल्या. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती ताराराणी आघाडीला नगरसेवक पदासाठी केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी युवक क्रांती आघाडीने भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मदतीने निवडणुकीत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले असून स्थानिक यादव आघाडीने या उमेदवारांचा धुव्वा उडवला. नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ 10,827 मते घेऊन विजयी झाल्या. जनसुराज्य शक्ती पक्ष ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षपदीच्या उमेदवार प्रविता सालपे 8,662 मते यांना मिळाली. तर सकल मराठा सेना पक्ष प्रल्हाद दत्तात्रय तालुगाडे 294 मते मिळाली. नगराध्यक्षपदासाठी 3ही उमेदवारांना 90 मतदारांनी नापसंती व्यक्त केली. शहरातील 20 प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी मतदानामध्ये प्रभाग 1 अ मध्ये यादव आघाडी सुरेखा महादेव अनुसे 1,057 मते विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य नाजमीन तौसिफ खाटीक 874 पराभूत. अपक्ष ललिता संतोष माळी 19 पराभूत. नोटा 20. प्रभाग 1 ब यादव आघाडी संदीप पांडुरंग पाटील 926 पराभूत. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य संतोष बबनराव चव्हाण 1,027 विजयी. नोटा 17. प्रभाग 2 अ यादव आघाडी धनश्री इंद्रजित पोळ 1,025 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती समृद्धी सचिनकुमार पोळ 528 पराभूत. नोटा 24. प्रभाग 2 ब यादव आघाडी मिलिंद लमुवेल सनदी 896 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य धीरज रामचंद्र पोवार 641 पराभूत. अपक्ष राजवर्धन बाबासो पाटील 19 पराभूत. नोटा 21. प्रभाग 3 अ यादव आघाडी निवास वसंत धनवडे 1,077 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य संजय शामराव दबडे 956 पराभूत. नोटा 28. प्रभाग 3 ब यादव आघाडी सारिका धनंजय गोंदकर 887 पराभूत. युवक क्रांती आघाडी ताराराणी पक्ष अंजली संग्रामसिंह थोरात 1,150 विजयी. नोटा 24. प्रभाग 4 अ यादव आघाडी वर्षा सतीश पोवार 1,104 विजयी. युवक क्रांती आघाडी ताराराणी आघाडी सावित्री बाळासाहेब खोटणे 897 पराभूत. अपक्ष वैशाली सदाशिव कोपारडे माळवदे 37. नोटा 16. प्रभाग 4 ब यादव आघाडी अभिजित निवासराव कदम 885 पराभूत. युवक क्रांती आघाडी ताराराणी आघाडी पक्ष मोहनलाल रामलाल माळी 1,154 विजयी. नोटा 15. प्रभाग 5 अ यादव आघाडी विशाल विजय वडगावे 1,021 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती अमोल कमलाकर हुकेरी 912 पराभूत. नोटा 7. प्रभाग क्रमांक 5 ब यादव आघाडी रुपाली अभिजित माने 1,145 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती 780 पराभूत. नोटा 15. प्रभाग 6 अ यादव आघाडी कल्पना सर्जेराव भोसले 1,169 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती ललिता सागर भोसले 772 पराभूत. सकल मराठा सेना मंदाकिनी शिवाजी पाटील 52 पराभूत. नोटा 9. प्रभाग 6 ब यादव आघाडी अभिजित बाळासो गायकवाड 1,137 विजयी. युवक क्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती संतोष पंडित तायगडे 762 पराभूत. अपक्ष संतोष बाबूराव तालुगडे 31 पराभूत. अपक्ष मोहन विलास खटावकर 70. नोटा 2. प्रभाग 7 अ यादव आघाडी प्रवीण आप्पासू पाटील 1,139 विजयी. युवक क्रांती आघाडी डॉक्टर अभय यादव 822 पराभूत. नोटा 13. प्रभाग क्रमांक 7 ब यादव आघाडी सुषमा बाबासो पाटील 1,222 विजयी.
युवक्रांती आघाडी ताराराणी आघाडी पूजा शंकर सूर्यवंशी 703 पराभूत, सकल मराठा सेना माया प्रल्हाद 43 तालुगडे पराभूत, नोटा 6. प्रभाग क्रमांक 8 यादव आघाडी नीला जयसिंग जाधव 1367 विजयी, युवक्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती भारती अंकुश माने 915 पराभूत, अपक्ष ललिता संतोष माळी 85 नोटा 15. प्रभाग 8 यादव आघाडी जवाहर बाजीराव सलगर 1579 विजयी, युवक्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती कमलेश श्यामसुंदर शिरवडेकर 789 पराभूत, नोटा 14. प्रभाग क्रमांक 9 यादव आघाडी सुमन अशोक कोळी 1156 विजयी, युवक्रांती आघाडी ताराराणी आघाडी पक्ष नंदा विठ्ठल हिरवे 752 पराभूत, नोटा 12. प्रभाग क्रमांक 9 यादव आघाडी गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव 1007 विजयी, युवक्रांती आघाडी ताराराणी आघाडी रंगराव बापूसो पाटील 903 पराभूत, नोटा 10. प्रभाग क्रमांक 10 यादव आघाडी प्रणिता महेश भोपळे 908 पराभूत, युवक्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती राजश्री बाबासो भोपळे 1061 विजयी, नोटा 24. प्रभाग क्रमांक 10 यादव आघाडी सचिन महादेव चव्हाण 914 पराभूत, युवक्रांती आघाडी जनसुराज्य शक्ती अजय श्रीकांत थोरात विजयी 1057 नोटा 22. निवडणूक निकालानंतर यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शहरात विविध प्रभागात गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे वडगाव शहरामध्ये कोणत्याही आघाडीने प्रचार सभा न घेता वैयक्तिक प्रचारावर भर दिला होता. वडगावच्या जनतेने मात्र कोणत्याही पक्षावर विश्वास न ठेवता आघाडीवर विश्वास ठेवला. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी आणि जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी यादव आघाडीला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात ते यशस्वी झाले तर भविष्यातील निवडणुका सोप्या जाणार आहेत. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ वडगावहून विकास कांबळे. विजनचा हा विजय आहे. या इलेक्शनमध्ये खूप काहीतरी म्हणजे नरेटिव्ह पसरण्यात आले की इलेक्शन विरोधकांनी विकास कामावर न लढवता फक्त सहानुभूतीवरच लढवली. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नव्हता. गेल्या 5 वर्षात कोणतीही त्यांच्याकडे कामे नव्हती. पण हा विजय जो वडगावच्या जनतेने दिलेला आहे, भरघोस एकतर्फी विजय दिलेला, हा काय म्हणजे कटाकटीचा किंवा घासून असा विजय नव्हता. हा एकतर्फी विद्याताईंचा झालेला विजय आहे, यादव पार्टीचा झालेला विजय आहे. हा खऱ्या अर्थानं विजय हा वडगावच्या जनतेचा आहे. मी यादव पॅनल आघाडीतर्फे सर्वांचं खरोखरच आभार, मनापासून आभार मानतो. गेले 9 वर्ष वडगाव नगरपालिकेची इलेक्शन लांबली होती. मागच्या वेळेला यादव गटाचा पराभव झाला. पराभव झालेल्या दिवसापासून आमच्या नेत्या सौ विद्याताई बोळ तिने कधीही थांबल्या नाहीत. तिने राजकारणाबरोबर समाजकारणावर भर दिली. कोरोना असून दे, महापूर असून दे, समाजकारणामध्ये तिने एवढं लक्ष केलं की हा विजय स्वतः ताईने केलेल्या कष्टाचा विजय आहे. मी एवढं सांगतो की या इलेक्शन वडगाव विरुद्ध बाहेरची अशी झाली. फक्त एकट्या ताई असल्या कारणानं ताई कुठेही कमी पडल्या नाहीत आणि वडगावच्या जनतेनं ताईचा विश्वास ठेवला आणि चांगल्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं. या वडगावच्या जनतेचं मी आभार मानतो. नमस्कार. आज पेठ वडगावची जी निवडणुकीचा निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये यादव आघाडीला एकूण 15 सीट्स मिळालेल्या आहेत आणि नगराध्यक्षपद हे यादव आघाडीला म्हणजेच मला तो विद्या गुलाबराव पोळला मिळालेला आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे की अख्खा जिल्हा विरोधात असताना सुद्धा पूर्ण गावानं एकी दाखवली आणि प्रचंड प्रयत्न पूर्ण जनतेनं केलं. त्यामुळे आम्हाला हे यश मिळालंय आणि आमच्या सगळ्यात महत्वाची आमची जीवदायिनी आमची अंबाबाई तिचा आशीर्वाद आमच्यावर होता म्हणून आज आम्हाला हे यश मिळालेलं आहे. नमस्कार. क्रमांक मी संतोष बबनराव चव्हाण युवक्रांती आघाडी जनस्वराज महायुतीकडून निवडून आलेला आहे आणि दिलेला जनतेचा कौल मान्य करून आम्ही आमचे सदस्य 5 आलेले आहेत. इथून पुढं कार्यरत आहोत. वडगावच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही योगदान लागेल ते सहकार्य करू आणि जनतेच्या प्रश्नासाठी नगरपालिकेत आम्ही आवाज होतो.